सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी त्यांच्या कार्यतत्पर डॅशिंग कार्यपद्धतीमुळे समस्त महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या हृदयात आपलं खास असं स्थान निर्माण केलंय। आज तर त्यांनी चक्क लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या टू व्हीलरवरून भर उन्हात 100 फुटी रस्त्याच्या कामाची तिथल्या अतिक्रमणांची पाहणी केली। काही दिवसांपूर्वी लोकहित मंचच्या वतीनं रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवत आयुक्तांनी सदर रस्त्याची समक्षपणे पाहणी करावी अशी मागणी होती। त्यानुसार आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्यक्षपणे उपस्थित राहत तिथल्या कामाची परिस्थिती पाहणी केली। यावेळी त्यांनी रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीनं केल्याचे आढळल्याने ठेकेदार आणि अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सूचना केल्या। लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी वॉल्चन कॉलेज चौक, धामणी रोड चौक, डीमार्ट, शामराव नगर चौक, कोल्हापूर रोड इत्यादी भागात विविध समस्या मांडल्या। अतिक्रमण, निकृष्ट दर्जाचं काम, विद्युत खांबांचं स्थलांतरण याबाबत लवकरच योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त शुभम गुप्ता यांनी व्यक्त केली। या प्रसंगामुळे जनसामान्यांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या समजावून घेऊन सोडवण्यासाठी तात्काळ निर्णय घेणारे अधिकारी म्हणून आयुक्त शुभम गुप्ता यांची प्रतिमा अधिकच आदरास प्राप्त झाली आहे। सांगलीच्या विकासासाठी सर्व सांगलीकर जनता अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। आवश्यक तिथं मोठ्या प्रमाणात जनसहभाग मिळेल अशी चर्चा जनसामान्यांच्या मध्ये सुरू आहे। एकंदरीतच नवनियुक्त आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कामकाजावर सांगलीकर नागरिक खुश होत आहेत असं चित्र पाहायला मिळतंय। या अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोशे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, विद्युत अभियंता अमर चव्हाण, नगर अभियंता परमेश्वर हलकुडे, शाखा अभियंता प्रभाग समिती 2 ऋतुराज यादव, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे, चेतन गाडे, राजेश शिर्डीकर, मिलिंद कांबळे, जयराज पाटील, पंकज मुळे इत्यादी उपस्थित होते। या रस्त्यावर जे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याचे काम करण्यात आलं होतं त्याची पाहणी करण्यात आली आणि त्यामध्ये अजून जे अतिक्रमणचे विषय होते त्याची सुद्धा पाहणी करण्यात आली। रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोडाफार प्रमाणात अतिक्रमण सापडलं आहे। त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले, त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल। आणि अजून काही विषय आहे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्याची संमतीने सगळ्याचे संवाद साधून धोरणात्मक निर्णय काय घेता येईल आणि कसा आपल्याला ह्या 100 फुटी रस्ता लोकांसाठी मुवमेंटसाठी गाड्याच्या मुवमेंटसाठी मोकळा करता येईल त्याबद्दल सुद्धा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल। अनेक गाड्या आहेत त्या महिने जागेवर थांबून आहेत आणि गॅरेजच्या गाड्या दररोज दुरुस्त होऊन जात असतात, मात्र अनेक गाड्या ज्या थांबून आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई असते? या गाड्या एक कालावधी मतलब एक खूप दीर्घ कालावधीसाठी ते तिकडे उभे आहेत आणि ज्यांना कोणी चालवत पण नाही त्यांना उचलण्याचे निर्देश आम्ही अतिक्रमण विभागाला सांगितलं आहे। ते 1-2 दिवसात सगळे गाड्या उचलून घेऊन जातील। आणि जे गॅरेजचे गाड्या आहेत त्याच्यासाठी जसं मी म्हटलो की जे आमच्याकडे सध्या नियम आहेत त्या नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे आणि जिथे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे धोरणात्मक निर्णय त्याबद्दल घेण्यात येणार आहे। ठेकेदाराने हा रस्ता बनवताना निकृष्ट पद्धतीचं मटेरियल वापरलेलं असा आरोप काही सामाजिक संघटनांकडून आतापर्यंत झालेला आहे। त्यासंदर्भात तुम्हाला तसं काही जाणवलं का? प्राथमिक स्वरूपात बघताना थोडीफार चुका होते, ते चुका दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना आणि यंत्रणेला देण्यात आले आहे। त्या व्यतिरिक्त जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याबद्दल मटेरियल तपासणी झाल्यानंतर त्रयस्थ पार्टीची रिपोर्ट बघितल्यानंतरच आपले प्रश्नाचे जबाब देता येईल। रस्त्याच्या बाजूला असणारे जे पोल आहेत ह्याचे विजेचे पोल ते शिफ्टिंग अजूनपर्यंत झालेले नाहीत, त्या संदर्भात काय बोलू? त्यामध्ये 68 पोल आहे जे आपल्याला शिफ्टिंग करायचे आहे। शिफ्टिंगच्या वर्क ऑर्डर देण्याची कारवाई ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। ते मला वाटतं आहे की आपल्या आचारसंहिता संपली की लगेच आपल्याला तो काम पण सुरू करता येईल।